आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ह्या गोष्टी घाई गडबडीत होत नाहीत. एकदा विचारूया सगळ्यांना. ह्यासाठी सगळे सहमत असणं गरजेचं आहे. बघूया आता काय बोलतात. हा, सगळे लोक तर आले. नमस्कार. 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 या. या या काय बाबूला या. म्हणता? काय चाललंय? सगळं छान चालू आहे तुमच्या राज्यात. हा, जरा पाणी दे रे मित्रा. माठात आहे बघ. पाणी दे ना त्यातून. मग सगळं हे ठीक घे आहे ना? बाबूलाल. बाबूलाल, तू आलास ना की आमची हिंमत वाढते. आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र बसलोय. हो, गावावर एवढं मोठं संकट आलं होतं की सगळेच दहशती खाली होते. आणि जेव्हा आपण सगळे एकत्र येतो आणि एकत्र येऊन गावाबद्दल बोलतो तर असं वाटतं की गावाचं बळ वाढलंय. पण ह्या बळाचा आणि या हिंमतीचा काय उपयोग, काय अर्थ, सगळं धुळीला मिळाले आता. हा बरोबर बोलतोय. आपल्या गुणी आणि सज्जन मालतीताई आपल्याला सोडून गेल्या. आपण फक्त तोंड बंद करून बघत होतो. पण काका, आता तोंड बंद ठेवायची गरज नाहीये. आपण आवाज उठवला पाहिजे. पण आता कसं बघायचं आपण गावाच्या विकासाचं स्वप्न? अरे, आता स्वप्न बघण्याबद्दल बोलूच नको. असं वाटतंय जणू काही दृष्टीच गेलीये. एवढी दहशत पसरलीये त्यांची. हो दादा, तू अगदी बरोबर बोललास. असं वाटतंय की डोळे आहेत पण बघायची मनाई आहे, कान आहेत पण ऐकायची मनाई आहे, तोंड आहे पण बोलायची मनाई आहे. अरे, हे षंढासारखं जगणं आहे का? हो बाई, आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन कंबर कसून ही लढाई लढली पाहिजे. पण आता कोण आहे जो आपलं नेतृत्व करू शकेल, जो सगळ्यांच्या स्वप्नात रंग भरू शकेल? आता तर सगळेच दहशती खाली आहेत. पण काका, हे स्वप्न पुन्हा बघायला हवं, आणि तेही मनापासून, आणि ते पूर्णही केलं पाहिजे. मालती ताईंचं कर्ज आहे आपल्या सर्वांवर, आणि ते कर्ज आपण सर्वांनी मिळून फेडलं पाहिजे. अगदी बरोबर बोललास सय्यद तू. आपला सय्यद बरोबर बोललाय. आपण मालती वहिनींचा हुतात्म्य असं वाया जाऊ द्यायचं नाही. मला सांग, तुला काय वाटतं बाबूलाल? आता पुन्हा सगळे एकत्र येतील? सगळ्यांचा आवाज एक होईल? अरे, आता तर सगळे पार खचले आहेत. आणि त्या लोकांना हेच हवंय काका, की आपण घाबरावं आणि घाबरून घरातच बसावं. आणि आजवर त्यांनी जसं गावाचं शोषण केलंय तसं करत राहावं. पण आता असं नाही होणार. आता आपण असं होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. मग ह्यावर काही उपाय आहे का? हो, आहे ना उपाय. गावात पुन्हा फेर निवडणूक व्हावी. म्हणजे पुन्हा एकदा उमेदवार उभा करावा लागणार? हो, पण ही जागा तर महिलांसाठी आरक्षित आहे ना. आणि आता मालतीताईंसारखी जाणती बाई गावात कोण आहे? ही तर खूप मोठी समस्या आहे जोशी काका. पण ह्या समस्येवरही उपाय आहे आपल्याकडे. कोण आहे? भारती. भारती? भारती?
भारती? पण भारतीला हे पटेल का बाबूलाल? मग काय, का नाही पटणार? आणि जर तिला नाही पटलं तर आपण सगळ्यांनी मिळून समजवूया, तयार करू. काय म्हणताय? हो बाबू. हो, हो. आणि हो. बाबूलाल, मला पूर्ण बरोबर. विश्वास आहे की भारती शिकली सवरलेली आहे. हो ती ना? नक्कीच हो, ऐकेल. हा, समजूतदार मुलगी आहे भारती. नमस्कार मॅडम. धरमपूर तहसीलच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मी आपलं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, तुम्ही आल्यामुळे ह्या खुर्चीचा मान अजूनच वाढलाय. अहो, असं का म्हणताय तुम्ही? माझ्या आधीही या जागेवर खूप लोक आले असतील. एनिवेज, आधी मला ओळख तर करून द्या ना तुमची. ओह, आय एम सॉरी मॅम, मी तर विसरलोच होतो. मी अमर नार्वेकर, इथला बीडीओ. हं, हे राजेश शेलार, नमस्कार, इथले तहसीलदार. नमस्कार. आणि हे इथले लेखपाल श्रीकांत नारायण. आणि हे माझे मदतनीस कृष्णा. आणि हे मी आहे तुमचा सहाय्यक, तुमचा सेवक राधे श्याम. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी माझं इतकं छान स्वागत केलं. आज माझा या ऑफिसमधला पहिला दिवस आहे. पण एक गोष्ट मी तुम्हा सगळ्यांना आजच स्पष्ट सांगतेय. मी ही नोकरी पैसे कमवण्यासाठी नाही, देश आणि लोकांच्या सेवेसाठी पत्करली. खूपच उच्च विचार आहेत मॅडम तुमचे. हे फक्त विचार नाही आहेत, मी जे बोलते ते करून दाखवते नार्वेकर. माझी स्वतःची काही तत्व आणि आदर्श आहेत आणि मी त्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि या विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यामुळे कुठलीही बदनामी झालेली मला नाही चालणार. मॅडम, मी सुद्धा नवीनच आहे. मी सुद्धा नुकताच रुजू झालोय. तसं काही लोक आहेत ज्यांना स्वतःच्या सवयी सोडता येत नाहीत. तुम्ही तुमच्या सवयींकडे लक्ष द्या नार्वेकर. आणि बाकी सगळ्यांनी माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. जे आत्ता इथे नाहीये त्यांनाही सांगा की जर कोणताही कर्मचारी फ्रॉड किंवा लाच प्रकरणात पकडला गेला किंवा त्याच्याविषयी तक्रार आली तर मी त्याला या डिपार्टमेंटमध्ये नाही राहू देणार. हो मॅडम, मी खूप प्रामाणिकपणे. मी तुमच्याशी बोलत नाहीये नार्वेकर, मी तर सगळ्या स्टाफशी बोलते. हे बघा, एकदा नावाची बदनामी झाल्यानंतर माणसाकडे काहीही उरत नाही. म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आपापलं काम खूप प्रामाणिकपणे करावं. हो मॅडम. हे बघा, जर कोणाला मॅडमशी बोलायचं असेल तर आत्ताच बोलून घ्या. नंतर हे बोलू नका की त्रास होतोय. त्रास कसला? तुम्ही जे काम करता त्या मोबदल्यात सरकार तुम्हाला पगार देतं, मग आपल्या कामात थोडी तरी नैतिकता बाळगा. आणखी एक गोष्ट मला आजच क्लिअर करायची आहे. मला चमचेगिरी अजिबात आवडत नाही. पण जर खरंच काही समस्या असेल तर तुमच्यापैकी कोणीही कधीही कोणत्याही वेळी मला बिनधास्त भेटू शकता. मॅडम, करप्शन आजकाल कुठे नाहीये. जिकडे बघावं तिकडे. नार्वेकर, आपण स्वतःकडे लक्ष दिलं तरी ते पुरेसं असतं हो. मी तुम्हाला हे सांगत नाहीये की तुम्ही सगळ्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करा. जर आपल्यातल्या प्रत्येकाने आपापलं काम अगदी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलं तर मला खात्री आहे की या देशाचं चित्र नक्कीच पालटेल. हो मॅडम. पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. आणि आता तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला लागू शकता. नमस्कार. भारती, भारती. हा काकी, बोला ना, काय झालं? ही काय अवस्था करून घेतलीस तू? अशी बसल्या जागीच हरवतेस. अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेणं चांगलं नाही भारती. काकी, आता तर कळतच नाही.
काय चांगलं आणि काय वाईट. काकी, सत्याचा मार्ग इतका खडतर असतो. नाही, सत्याच्या मार्गात अडथळे हे नक्कीच येतात, पण नेहमीच असं होईल असं काही नाही. पण आई तर कायमची सोडून गेली ना काकी. हो, ते तर आहे, पण त्यांचं जाणं मनात कायम सलत राहील. पण भारती, याचा अर्थ असा तर नाही ना की आपण आयुष्यभर दुःख कवटाळून बसावं. मग तुम्हीच सांगा ना काकू, मी काय करू? आई गेल्याची पोकळी तर आयुष्यभर मला जाणवत राहील ना. नाही भारती, अगं असं नको बोलूस ग. हे बघ, तुझ्या समोर तुझं पूर्ण आयुष्य आहे. चल चल उठ, हे पांढरे कपडे बदल आता. नाही काकी, मी हे पांढरे कपडे नाही बदलणार. नाही ग भारती, असं नाही करायचं बाळा. हे बघ, तुझ्या आयुष्यात अजून खूप रंग यायचे बाकी आहेत. हे बघ, तू हट्ट सोड, चल कपडे बदलून घे. एक रंग मायेचा सुद्धा होता ना काकी, तो तर आता कधीच परतणार नाही. नाही भारती, सारखा तोच विचार नाही करायचा. हे बघ, हे पांढरे कपडे बदल आता, त्याने कदाचित तुला बरं वाटेल. नाही काकी, हा मला बरं किंवा वाईट वाटण्याचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न आहे माझ्या पणाचा, जो मी आई समोर केलाय. कसला पण? काकू, हे तुम्हालाही माहित आहे की आईची हत्या केली गेली आहे. आणि मी आईला वचन दिलंय की जोवर तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळवून देत नाही, तोवर मी स्वस्थ बसणार नाही. आणि हे सफेद कपडेही बदलणार नाही, मुळीच नाही. भारती, पण तुझ्या समोर तुझं उभं आयुष्य पडलंय. कोणतं आयुष्य? नाही काकू, आता हेच माझं आयुष्य आणि हेच माझं उद्दिष्ट. असं तर नाही ना भारती की तू काहीतरी चुकीचं करतेयस? मी कोणतीही चूक करत नाही. चूक तर त्या लोकांनी केलीये, माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेण्याची. भारती, ताईंच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याच्या नादात तू स्वतःचं आयुष्य वाया घालवतीयस. हे बघ बाळा, तुझाही घर संसार असेल, अजून तुझं लग्न व्हायचंय. हा, कोणतं घर काकू? माझं तर बस हेच घर आहे काकू. मी माझ्या बाबांना सोडून कुठेही जाणार नाही. माझ्या आईने या घरासाठी काय काय म्हणून नाही केलं. आणि बाबा आईशिवाय अगदी एकटे पडलेत. त्यांना असं एकटं सोडून कशी काय गेली आई? त्यांची अवस्था बघून तर मलाही त्यांच्या समोर जाण्याची हिम्मत होत नाही. तुम्हाला आठवते ना काकू, जेव्हा निवडणुकांचा विषय निघाला होता आईच्या सरपंच बनण्याचा, तेव्हा आई कशी बोलली होती, मी तर फक्त ह्यांची सावली आहे, सरपंच वगैरे तर लांबची गोष्ट आहे, आणि कायम त्यांचीच सावली बनून हो. राहायचंय मला. मी सुद्धा त्यावेळी अंगणात होते. आणि बघा ना, त्यांची सावली त्यांच्यापासून दूर गेली. रडू नकोस बाळा. का गेली माझी आई? का गेली सांगा ना काकू, का गेली? शांत हो भारती. SDM मॅडम, तुमचं स्वागत आहे. मी राज मराठे, या विभागाचा आमदार. तुम्ही असं म्हणू शकता की जनतेचा सेवक. नमस्कार. नमस्कार. SDM मॅडम, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही इथे SDM म्हणून नियुक्त झालात आणि मला तर असं वाटतं की आमच्या भागाचा सर्वांगीण विकास होईल. मलाही हेच वाटतंय सर, की मी माझ्या परीने कुठेच कमी पडू नये. विशेषतः विकास कामांच्या बाबतीत तर कुठेच कमी पडू नये. तसं चांगल्या आणि वाईटातला फरक चांगलाच कळतो मला साहेब, मग त्यांनी कोणताही मुखवटा घातला असेल तरी. मी तुमची खूप स्तुती ऐकलीये. स्तुती?
हो स्तुती. आणि माझ्या मते स्तुतीचा अर्थ फक्त स्तुतीच तर असतो. सॉरी सर बट आय डोंट अग्री. खरं तर प्रत्येक माणसाच्या संदर्भात स्तुतीचा अर्थ बदलतो सर. आणि हो, खूप लोक स्तुतीला चमचेगिरी सुद्धा समजतात. अशा लोकांच्या बुद्धीची मला कीव येते. पण तुमच्याबद्दल जे काही ऐकलंय ते अगदी बरोबर ऐकलंय. इफ यू डोंट माइंड सर, मे आय नो की तुम्ही काय ऐकलंयत माझ्याबद्दल? हेच की तुम्ही तुमच्या बॅचच्या टॉपर आहात. खूपच तल्लख बुद्धी आहे तुमची आणि खूप बारकाईने टिपता तुम्ही लोकांच्या हालचाली. आजकाल आहेत कुठे अशी माणसं ज्यांनी बाण मारताच तो थेट लक्ष भेदतो. अगदी बरोबर ऐकलंयत तुम्ही सर. मी माझं लक्ष ठरवूनच आले की कुठे कुठे आणि कोणकोणते बाण मारायचे ते. वा, तुम्ही इथे आला आहात तर आपण एकत्र येऊन इथला विकास करूया. म्हणजे असं की तुम्ही ह्या विभागात रुजू झाला आहात तर आपण या विभागाचा विकास करूयात. आमच्या या विभागात विकासाचं अगदीच स्पष्ट असं चित्र दिसतंय मला. हो सर, या विभागाचा विकास तर नक्कीच होईल. शेवटी तुम्ही आणि मी तर सरकारी नोकर आहोत. मग आपण सरकारसाठी काम करूया, एकत्र येऊन नाही. आणि सर, तुम्ही इथे येण्याआधी मी तुमच्याबद्दल बरीच माहिती मिळवली होती आणि म्हणूनच मला कळलं की आमदार निधीच्या पैशांचा कुठे आणि कसा वापर झालाय ते. म्हणूनच तर म्हणतोय एसडीएम मॅडम की आपण सरकारसाठी काम करूया. मिळून आपण जनतेसाठी काम करूया. हेच तर मी म्हणत होतो. जय हिंद. जय हिंद. विजय, कुठे चाललायस एवढा तयार होऊन? विचारणं गरजेचं आहे. का तू सुपरस्टिशियस आहेस का? तुला नक्की काय बोलायचंय? नाही, इथे गावातल्या लोकांचा समज असतो ना की जर जाताना कोणाला अडवलं तर अपशकुन असतो. मी इतकाही मागासलेला नाहीये. बरं, मग तू असा का रिॲक्ट झालास? कारण शहर असो वा गाव, कुठेही कुणालाही असं अडवणं म्हणजे उद्धटपणा असतो. हे सांग की तू कुठे चाललायस, मग मी वाट सोडेन. गावात चाललोय. मग मलाही सोबत घेऊन चल, मलाही दाखव तुझं गाव. माझ्याकडे वायफळ गोष्टींसाठी वेळ नाहीये. मी घरात बसून बसून बोर होते यार, प्लीज मला घेऊन चल. अगं, तू बोर होतेस तर त्याला मी काय करू शकतो? लोक तर आकाशातले तारे घेऊन येतात आणि तू एवढंही नाही करू शकत. संजना, मी एका कामासाठी चाललोय. प्लीज मला जाऊ दे. बरं ठीक आहे, जाता जाता हे तर सांग, इथे काही थिएटर वगैरे आहे? तुला काय करायचंय? आपण दोघं सिनेमाला जाऊ शकतो ना. जस्ट इमॅजिन, थिएटरमध्ये काळोख असेल, फक्त आपण दोघेच. किती मजा येईल ना. इथे कोणतंही थिएटर नाहीये. आय एम सॉरी. दिल्लीला असताना मी दररोज जायचे क्लास बंक करून. रिगल माहितीये, आता तर ते मल्टिप्लेक्स झालंय. मल्टिप्लेक्स मध्ये एवढे ऑप्शन असतात ना, काय सांगू तुला. अगं, तू किती बडबड करतेस. मला या गोष्टीत जरा पण इंटरेस्ट नाहीये. बरं, मग ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या सांग. तुझ्या प्रत्येक इंटरेस्ट मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. पण मला तुझ्या कोणत्याही इंटरेस्ट मध्ये काही इंटरेस्ट नाहीये संजना. अच्छा, मग मला हे सांग की तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे? कोणीच नाही. असं तर असूच शकत नाही.
प्रत्येकाचा एक तरी फेवरेट ऍक्टर असतोच. सांगितलं ना कुणीच नाही. ओ आत्ता कळलं. तू ना स्वतःला हिरोपेक्षा कमी नाही समजत. आय गॉट इट. संजना, सत्य आणि प्रामाणिकपणाने काम करणारा प्रत्येक माणूस माझ्यासाठी एक हिरोच आहे. ओके. तू इतकं कॉम्प्लिकेटेड का बोलतोस यार? जाऊ मी. हवे तेवढे नखरे करून घे. तुझ्या प्रत्येक नखऱ्याचा सगळा हिशोब घेईन. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व